नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची. 2019च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये एससीबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नियुक्ती द्यायची की नाही याबाबत मॅट लवकरच निर्णय घेणार आहे. हायकोर्टानं दिलेली डेडलाईन पाळण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सोमवारपासून मॅट नियमित सुनावणी घेणार आहे आणि या प्रक्रियेमुळे राज्य सरकारच्या विविध विभागांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमपीएससी अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये एससीबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांची ईडब्ल्यूएस कोट्याअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार सरकारतर्फे 1143 जागांपैकी एससीबीसीच्या 111 उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोट्यातून नियुक्तीपत्र दिली जाणार होती. मात्र भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एससीबीसी आरक्षण रद्द केल्यानं एससीबीसी कोट्यातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांची ईडब्ल्यूएस कोट्यातली नियुक्ती अडचणीत सापडली होती. पुढची बातमी आहे महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांकडून आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेतली दुकानं आणि हॉटेल पाडल्याच्या निषेधार्थ मिरज शहर बंद आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीमध्ये बंदचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, एमआयएम, पीआरपी, आरपीआय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं उत्स्फूर्तपणे मिरज शहर बंद पाळण्याबाबतचं आवाहन करण्यात आलंय. मिरजमधील पाडकाम प्रकरणी मिरज शहर बंदची हाक महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. याच संदर्भात ब्रह्मानंद पडळकर आणि इतर 100 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दौऱ्यावरती येते. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, याचा मला गर्व आहे. सरकारवरती विश्वास दाखवून हजारो लोक पक्षप्रवेश करतायत. हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तो भिवंडी ठाण्यामध्ये एका शेतकऱ्याने स्वतः हेलिकॉप्टर विकत घेतलंय. हे एक उदाहरण आहे. का नको का सगळ्यांनी म्हणजे का शेतकऱ्याचा मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि त्याला जमिनीशी नाळ असावी लागते, शेतीशी त्याला एक त्याची नाळ जुळलेली असावी लागते. त्यामुळे आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत आणि मला याचा गर्व आहे की एका शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झालाय. आणि आता एक सविस्तर बातमी मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्वाची. मुंबईमध्ये आज विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे वाशी नेरूळ आणि हार्बरवरील सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेतला जातोय. त्यामुळे या ब्लॉक कालावधीत या मार्गावरच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. परिणामी प्रवाशांची आज गैरसोय होणार आहे. या उपनगरीय मार्गावरती मेगा ब्लॉक कसा असणार आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असेल. तर ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल. शिवाय पश्चिम रेल्वेवरती अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान दोन्ही जलद मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 या कालावधीत देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. आरेतील मेट्रो मार्ग 2A आणि 7 पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. या काळात डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा तब्बल 14 तास बंद आहे. फेज 1 आणि 2 या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे आणि या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेली पहिल्या टप्प्यातली सेवा बंद करून ही कामं केली जात आहेत. त्यामुळे या महिन्यातच मेट्रो 2A आणि मेट्रो 7 सेवा
पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होण्याची शक्यता उंचावली आहे. मुंबईतल्या माहीम इथल्या सेंट मायकल चर्चच्या स्मशानभूमीतील काही क्रॉस बाजूला काढून ठेवण्यात आलेत. शनिवारी अज्ञातांनी चर्चला लागून असलेल्या स्मशानभूमीमध्ये घुसून अनेक क्रॉस काढून ठेवलेले आहेत. या प्रकारामुळे ख्रिश्चन समाजात नाराजी पसरली आहे. या घटनेनंतर गुन्हेगारांवरती कडक कारवाई करण्याची मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रॉस काढल्यानंतरही अज्ञात तिथेच थांबून होता. तो बराच वेळ चर्चमध्ये बसला होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. चर्चच्या चौकीदाराला संशय आल्यानं त्यानं त्या व्यक्तीचा फोटो काढला आणि त्यांनी तो फोटो पोलिसांना दिला असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. धुळे शहरामध्ये रात्री हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. एका भरधाव टँकरनं संतोषी माता चौक ते फाशीपूल या दरम्यान अनेक वाहनांना धडक दिली. या टँकर चालकानं रिक्षा, एक मारुती ओमनी गाडी आणि दुचाकीला धडक दिली. यात 2 जण जखमी झाले असून जखमींपैकी प्रकाश मुलानी यांची प्रकृती गंभीर आहे. ते नंदुरबारचे रहिवासी आहेत. या विचित्र अपघात प्रकरणी ट्रक चालक शिवचरण गोते याला पोलिसांनी अटक केली असून टँकर सुद्धा ताब्यात घेतलाय. हा टँकर गुजरातकडून हैदराबादकडे जात होता. आता बातमी आहे दहशतवाद्यांच्या घुसखोरीची. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्करानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं. शनिवारी रात्री उशिरा बालाकोट सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. पूंछमधील एलओसी जवळ गस्त घालणाऱ्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 2 दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यात आलं. सकाळी लष्करानं परिसरात शोधमोहीम सुरू केली आणि तेव्हा ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे बेळगाव मधल्या हिंडलगा गावाजवळ श्रीराम सेनेचे बेळगावचे अध्यक्ष रवी कोकितकर आणि त्यांचा चालक मनोज देसूरकर यांच्यावरती अज्ञातानं गोळीबार केला. या हल्ल्यात 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवी कोकितकर बेळगावहून हिंडलगा गावाकडे कारनं जात असताना काल संध्याकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. स्थानिकांच्या मदतीनं दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय. प्लास्टिकची पट्टी लावून एटीएममधून पैसे काढणाऱ्या दिंडोशी पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली आहे. एटीएममध्ये प्लास्टिकची चिप लावताना या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलं. एटीएममधून जिथून पैसे निघतात त्या ठिकाणी हा प्लास्टिकची पट्टी लावायचा. कुणी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच त्यांचे पैसे निघत नसायचे. एटीएम खराब झाल्याचा बनाव करून त्यानंतर ती चिप काढून दुसऱ्याचे पैसे हा चोरटा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने या चोरट्यानं आतापर्यंत अनेकांच्या खात्यातून लाख रुपये काढल्याचं समजतंय. मूळचा बिहारचा असलेला आरोपी पवन पासवान याला रंगेहात पकडणाऱ्या बीट मार्शल रामदास बुर्डे याचा सत्कार करण्यात आला. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.